आता अमेरिका जबाबदार आहे. लष्करी तपासात ही बाब समोर आल्याचं सीएनएन आणि न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिलंय. जुन्या माहितीच्या आधारे सैन्य तळ समजून अमेरिकेने शाळेवर हल्ला केला. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे 160 पेक्षा जास्त शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय. 28 फेब्रुवारीला अमेरिकेने शाळेवर टॉमहोक क्रूज क्षेपणास्त्र टाकली. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने चुकीची माहिती दिल्याचं निष्पन्न झालंय. माहितीची खात्री का केली नाही याचाही तपास सुरू आहे असं वृत्त समोर येत आहे. दरम्यान फायटर जेट्स, नेव्ही मिसाइल्स, ड्रोन हल्ले आणि यूएसकडनं इराणवर जोरदार हल्ले होत आहेत. यूएस सेंट्रल कमांडने ट्विट केलेल्या व्हिडिओतून इराणवरील हल्ल्यांची तीव्रता बघायला मिळते. इराणकडनं अमेरिकेला निर्माण होणारा धोका आम्हाला नष्ट करायचा असं म्हणत हा व्हिडिओ आता ट्विट करण्यात आलाय. तर इराणने इस्रायलवर आराश ड्रोनने हल्ला केलेला आहे. इराणने शाहेद ड्रोन नंतर आता आराश ड्रोनने इस्रायलवर मारा केला. इराणी लष्कराने ड्रोन हल्ल्याचे व्हिडिओ जारी केले आहेत. आराश देखील शाहेद प्रमाणे आत्मघातकी ड्रोन आहे. त्याची रेंज आणि दारुगोळा वाहून नेण्याची क्षमता शाहेदहून कितीतरी अधिक आहे. लेबनॉनची राजधानी बैरूतमधील दहिह भागावर इस्रायलने जोरदार एअर स्ट्राईक केल्याची माहिती आहे. अवघ्या 30 मिनिटांच्या आत इस्रायली संरक्षण दलाने हिजबुल्लाच्या 10 ठिकाणांवर हल्ले केल्याचा दावा केलाय. यात हिजबुल्लाचं गुप्तचर मुख्यालय, रदवान युनिटचं मुख्यालय, इतर कमांड सेंटर्स उद्ध्वस्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या कारवाई दरम्यान इस्रायलवर हल्ल्याची तयारी करणारे अनेक हिजबुल्ला दहशतवादी ठार झाल्याचा दावा आयडीएफने केला. हल्ल्यासाठी सज्ज असलेले अनेक लॉन्चर्स नष्ट करण्यात आल्याचं आयडीएफने स्पष्ट केलंय. तर इराकमधील इरबिल भागावर इराणने जोरदार हल्ला केलेला आहे. इरबिल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्याची दृश्य जारी करण्यात आली आहेत. बुधवारी कुर्दिस्तानच्या विविध भागात ड्रोन हल्ले झाले. इरबिलच्या साद अब्दुल्ला कॉन्फरन्स हॉल भागात इराणचा एक ड्रोन खाली पडला. त्याच भागात एक वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू होती. हा ड्रोन तातडीने कुर्दिश लष्कराने ताब्यात घेतला. तर सुलेमानिया भागात देखील जोरदार मारा करण्यात आलाय.